हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण उद्योजकता विकासाची प्रक्रिया प्रोसेस ऑफ ऑन्ट्रप्रिनियरशिप डेव्हलपमेंट याच्याविषयी चर्चा करणार आहोत. उद्योजकता विकासामध्ये प्रोत्साहनात्मक, सहाय्यात्मक व विकासात्मक अशा 3 कार्यक्रमांचा समावेश होतो. ह्या कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण, अर्थसहाय्य, व्यवस्थापकीय व तांत्रिक सल्ला, सवलती व सुविधा ह्या 5 क्रिया राबवल्या जातात. त्यामुळे संभाव्य उद्योजक शोधण्यापासून त्याला उद्योजक बनवून तो व्यवसायात स्थिर होईपर्यंत सर्वतोपरी मदत करणे ही उद्योजकता विकास कार्यक्रमाची व्याप्ती आहे. उद्योजकता विकासात प्रशिक्षण कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. प्रशिक्षण कार्यक्रम हा उद्योजकता विकास कार्यक्रमाचा गाभा आहे. तर उद्योजकता विकासाची जी काही प्रक्रिया आहे तर त्याचा विचार करत असतेवेळी उद्योजकता विकास प्रक्रिया ही 3 टप्प्यामध्ये विभागलेली आहे. प्रशिक्षण पूर्व अवस्था, नंबर 2 प्रशिक्षण अवस्था आणि नंबर 3 प्रशिक्षणोत्तर अवस्था अर्थात प्रशिक्षणानंतरची अवस्था. प्री ट्रेनिंग, ट्रेनिंग अँड पोस्ट ट्रेनिंग स्टेजेस ऑफ ऑन्टरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट. प्रशिक्षण पूर्व अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये संभाव्य उद्योजकामध्ये उद्योजकतेविषयक जाणीव निर्मिती करणे, उद्योजकांचा शोध घेणे, प्रशिक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी करणे तर यासारख्या गोष्टी ह्या केल्या जातात. प्रशिक्षण अवस्था समाजामध्ये उद्योजकता विकासाबाबत जाणीव व मानसिकता निर्माण करणे आणि व्यवसाय सुरू करण्याची आंतरिक इच्छा असणाऱ्या व्यक्तींना उद्योजकता विकासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाकडे आकर्षित करणे हे प्रशिक्षण पूर्व अवस्थेचे मुख्य कार्य आहे. समाजातील संभाव्य उद्योजकांची प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी मानसिकता तयार करणे ही या अवस्थेची मुख्य जबाबदारी आहे. त्या दृष्टीने या अवस्थेत काही महत्त्वाची कार्य पार पाडली जातात. यामध्ये उद्योजकता विकास कार्यक्रमाखाली येणाऱ्या विभिन्न कार्यक्रमांची, योजनांची माहिती पुस्तिकेद्वारे किंवा पत्रिकेद्वारे संभाव्य उद्योजकांना देणे, उद्योजकता विकास कार्यक्रमाखालील योजनांची अथवा कार्यक्रमांची वर्तमानपत्रांच्या माध्यमाने योग्य प्रसिद्धी देणे, चौकशीसाठी आलेल्या व्यक्तींना माहिती देणे व मार्गदर्शन करणे, प्रसिद्धीद्वारे व मार्गदर्शनाद्वारे इच्छुक व्यक्तींची प्रशिक्षणासाठी मानसिकता तयार करणे, विभिन्न प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी करणे व त्यानुसार मार्गदर्शन वर्ग, कार्यशाळा, शिबिरे इत्यादींचे नियोजन करणे, प्रशिक्षण कार्यक्रमाची बातमीवजा प्रसिद्धी करणे अथवा स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देणे, प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे व योग्य अशा अर्जदारांची प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड करणे, प्रशिक्षण कार्यक्रमाची सर्व पूर्वतयारी व आखणी करणे, यामध्ये प्रशिक्षणाचा विषय, प्रशिक्षणाचे स्थळ, कालावधी, वेळापत्रक, तज्ज्ञ प्रशिक्षक इत्यादी बाबी ठरवणे, प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक त्या साधनांची व सुविधांची जुळवाजुळव करणे आणि शेवटी प्रशिक्षणासाठी निवडलेल्या व्यक्तींना निवड झाल्याबद्दल कळवणे व त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक पाठवणे. जिल्हा उद्योग केंद्र अथवा संबंधित संस्था प्रशिक्षण पूर्व अवस्थेतील वरील सर्व कामे करतात. प्रशिक्षण पूर्व अवस्था पूर्ण झाल्यानंतर उद्योजकता विकास प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाची अवस्था म्हणजे ट्रेनिंग स्टेज, प्रशिक्षण अवस्था. यामध्ये संभाव्य उद्योजकांना प्रोत्साहन देणं, त्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण देणं तर ह्या गोष्टी या अवस्थेमध्ये
केल्या जातात. उद्योजकता विकासाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण ह्या अवस्थेमध्ये देण्यात येते. प्रशिक्षणाबाबत सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर नियोजित वेळापत्रानुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय अथवा बिगर शासकीय संस्थाला सोयीनुसार जिल्हा, पंचायत समिती अथवा गाव पातळीवर उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतात. बहुसंख्य संस्था अशा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शुल्क आकारतात. अर्थात प्रशिक्षणासाठी छापील साहित्य, माहिती पुस्तिका, अल्पोपहार, भोजन, टिपण वही इत्यादी बाबींवर खर्च करण्यासाठी हे शुल्क वापरले जाते. काही संस्था ह्या खर्चातील काही हिस्सा स्वतः घालून अथवा सोसून प्रशिक्षण शुल्क नाममात्र आकारतात, तर काही संस्था हे प्रशिक्षण कार्यक्रम विनामूल्य देतात. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाची कार्ये पार पाडली जातात. यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आलेल्या व्यक्तींची नाव नोंदणी करणे व त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम पत्रिका, छापील साहित्य, टिपण वही इत्यादी देणे. प्रशिक्षणार्थींना नव्या व्यवसाय संधीची माहिती देणं, व्यवसाय सुरू करण्यासंबंधी प्राथमिक बाबींची व कार्यपद्धतीची माहिती देणे, तसेच लागणारी आवश्यक कागदपत्रे व कायदेशीर बाबींची माहिती देणे. व्यवसायाचे व्यवस्थापन, तांत्रिक बाबी, बाजारपेठीय बाबी इत्यादीसाठी आवश्यक असणारी ज्ञान व कौशल्य याबाबत माहिती देणे. उद्योजकांना विविध प्रकारचे सहाय्य करणाऱ्या संस्थांची माहिती देणे. संभाव्य उद्योजकांसाठी असलेल्या योजना, सवलती व सुविधा याबाबत माहिती देणे व त्याबाबतचे छापील साहित्य पुरवणे. प्रशिक्षणार्थींमध्ये संभाव्य उद्योजक बनवण्यासाठी सिद्धिप्रेरणा व मानसिकता निर्माण करणे. प्रकल्प अहवाल तयार करणे, त्यातील मुद्दे व घटक, कार्यपद्धती, अहवाल तयार करताना घ्यावयाची दक्षता इत्यादी बाबत उदाहरणासहित माहिती देणे. प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे, प्रश्नांचे निरासन करणे. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन देणे, त्यांचे मनोधैर्य व आत्मविश्वास वाढवणे. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याबाबत खात्री देणे. प्रशिक्षणार्थीमधील उद्यमशीलता व सर्जनशीलता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. तर प्रशिक्षण अवस्थेमध्ये यासारख्या गोष्टी या पार पाडल्या जातात. प्रशिक्षण अवस्था ही अत्यंत महत्त्वाची अवस्था मानली जाते. प्रशिक्षण अवस्था झाल्यानंतर शेवटची अवस्था जी आहे पोस्ट ट्रेनिंग, प्रशिक्षणोत्तर अवस्था, यामध्ये नव्या उद्योजकांच्या व्यवसायाची नोंदणी करणे, स्थापन झालेल्या व्यवसायाचे संगोपन करणे, संवर्धन करणे, तर यासारख्या गोष्टी या स्टेजमध्ये केल्या जातात. या अंतर्गत उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींचा नवा व्यवसाय स्थापन करण्याबाबत पाठपुरावा करणे, व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक व्यक्तीस प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मदत करणे, प्रकल्प अहवाल सादर व मंजूर होईल हे पाहणे, व्यवसाय सुरू करण्याबाबत कागदपत्रांची पूर्तता, कायदेशीर बाबी व अन्य बाबी संबंधी मार्गदर्शन करणे, व्यवसायाची नोंदणी करण्याबाबत मदत करणे, व्यवसायासाठी भांडवल, कच्चा माल, यंत्रसामुग्री इत्यादी संसाधनांची जुळवाजुळव करण्याबाबत आवश्यक ते सहाय्य करणे, व्यवसायासाठी व्यवस्थापकीय व तांत्रिक सल्ला देणे, बाजारपेठ मिळवण्याबाबत व विपणन विषयक मार्गदर्शन करणे, व्यवसायाच्या विकासासाठी व विस्तारासाठी अधिक भांडवल, नवी यंत्रसामुग्री मिळवून देण्याबाबत मदत करणे, व्यवसाय आजारी पडल्यास त्याच्या पुनर्वसनासाठी सहाय्य करणे. प्रशिक्षणोत्तर अवस्था ही प्रशिक्षण अवस्थे इतकीच महत्त्वाची आहे. ही एक दीर्घकालीन आणि अखंड चालणारी एक प्रक्रिया आहे. तर अशा पद्धतीनं उद्योजकता विकास कार्यक्रम हा 3 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा आहे प्रशिक्षण पूर्व अवस्था, दुसरा टप्पा आहे प्रशिक्षण अवस्था आणि अंतिम टप्पा अर्थात तिसरी अवस्था आहे प्रशिक्षणोत्तर अवस्था.